चला नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, खूप जास्त आपल्याला मेसेज आणि खूप जास्त कमेंट आणि कॉल सुद्धा येत आहेत की मॅम आम्हाला प्रॉपरली एक स्ट्रॅटेजी सांगा की हे जे 60 प्रश्न आहेत तर ते 60 पैकी 60 कसे आणता येतील। कारण की सिलेबस तुमच्याकडे लिमिटेड आहे, फक्त 10च टॉपिक्स आहेत जे तुम्हाला इथं करायचे आहेत सिलेबस म्हणून, आणि या 10च टॉपिकवर तुम्हाला म्हणजे या 10 घटकावर 60 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। तर त्यासाठी आपली बॅच तुम्हाला माहिती आहे रन होतीये, त्याच्यामध्ये ऑलरेडी 4 टॉपिक आपले कंप्लीट झालेले आहेत बॅचमध्ये। पण तरीही यूट्यूबवर खूप जास्त डिमांड येत होती की 60 पैकी 60 बरोबर आणू शकतो, मी तसं म्हटलेलं आहे बऱ्यापैकी। तर कसं आणू शकतो, तर हे आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे तर ते समजून घेणं गरजेचं आहे। तर सिलेबस जो आहे, ठीक आहे, तर तिथे तुम्हाला मार्क्स जर बघाल तर इथं बघा, सगळ्यात पहिले बाकी सगळे सब्जेक्ट जसं की मराठी असेल, इंग्लिश असेल, मॅथ्स असेल, जीके असेल, तर या सगळ्यांना म्हणजे आपण इथे लिहूनच घेऊया। तर मराठीला ओके, त्यानंतर जीकेला जीके किंवा जीके जीएस घ्या, तर इथे 10 आहेत। मॅथ्स रिझनिंगला तुम्हाला 10 आहेत, आणि इथं इंग्लिशला तुम्हाला 10 आहेत। म्हणजे सगळ्यात मिळून तुमचे 40 प्रश्न इथे होत आहेत, आणि तुमचे बाकी 60 प्रश्न जे आहेत ना, तर त्या तुमच्या या सिलेबसवर डिपेंड आहेत। ठीक आहे, सगळे 60 प्रश्न या सिलेबसवर डिपेंड आहेत। मग नक्की तुम्हाला जे 60 प्रश्न आहेत तर ते कोणत्या टॉपिक्स होणार आहेत याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत। जसं की डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक आहे, पेनचा कलर चेंज करते, तर डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक आहे, लोकसंख्याशास्त्र, डिस्पोजल ऑफ वेस्ट आहे, एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन आहे, एपिडेमिलॉजी आहे। हे खूप छान समजून घेणं गरजेचं आहे। चांगला इतिहास आहे, या म्हणजे चांगला नाही, वाईट इतिहास आहे, आणि त्याच्यावर चांगले प्रश्न बनवू शकतात। हे मी बॅचमध्ये तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने सांगितले। याचा हिस्ट्री जो पार्ट आहे तो मी स्वतः ॲड केलेला आहे की काय एपिडेमिलॉजी हिस्ट्री आहे पूर्ण या जगामध्ये। हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम्स आहेत, वेगवेगळे जे आरोग्यासंबंधी, आरोग्य आणि कुटुंब कल्याणाचे जे प्रोग्राम्स आहेत, सगळे प्रोग्राम्स मी ऑलरेडी आपल्या म्हणजे हे सिलेबस यायच्या आधीच मी ते टाकलं होतं। ज्यांनी आधीच बॅच घेतली आहे त्यांना माहिती आहे की सगळेच 1955 पासूनचे 2018 पर्यंतचे जे आतापर्यंत सगळे मेजर हेल्थ प्रोग्राम झाले, मग तो क्षयरोग निर्मूलन असेल, मग तो कुष्ठरोग असेल, किंवा मग संक्रमित रोगासाठी केलेलं असेल, हे सगळं जे आहे ना तर ते या आधीच सिलेबस यायच्या आधीच बॅचमध्ये ऑलरेडी टाकलेलं होतं मी। त्यानंतर हेल्थ एज्युकेशन महत्त्वाचं आहे, याच्यावर आपण डिटेल सगळ्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यास करणार आहोत, संख्यात्मक पद्धतीचा त्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल महत्त्वाचं आहे, कोविडच्या महामारीमध्ये कशा प्रकारे त्या गोष्टी गेल्या, क्वारंटाईनची पद्धत हे आताच आहे का कधीपासून आहे हे महत्त्वाचं आहे। कारण की सगळ्यात एक पहिले सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बाब इन्फेक्शन कंट्रोलसाठी किंवा एक फर्स्ट ॲक्शन जी घेतली जायची इन्फेक्शन कंट्रोलसाठी तर हीच आहे, क्वारंटाईन म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी। त्यानंतर न्यूट्रिशन आणि डाएट हे आपण ऑलरेडी टाकलेले आहे। पोषणचे सगळे टॉपिक्स जे आहेत तर ते आपल्या बॅचमध्ये अवेलेबल आहेत ऑलरेडी। ठीक आहे, तर हे मी टाकलेले आहे आधीच, म्हणजे सिलेबस यायच्या आधीच हे आपल्याकडे अवेलेबल आहे। पब्लिक हेल्थ बेसिक्स म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणि पर्सनल हेल्थ किंवा सॅनिटरी हेल्थ, तर हे सगळं तुम्हाला इथे दिसतंय। मेजर फक्त 10च हे टॉपिक्स आहेत। आता हे 10 टॉपिक्स सेम तुम्ही जर बघाल तर हे आरोग्य सहाय्यक महिलेला सुद्धा सेम आहे, आणि आपलं जे मल्टीपर्पज वर्कर आहे MPW तर यांना सुद्धा सारखंच आहे। तर बघा, आता तुमच्या समोर जर सिलेबस असेल तर गोष्टी खूप सोप्या जातात, खूप म्हणजे एक्स्ट्रा सोप्या जातात, आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे एक चांगला कोर्स असेल जिथे सगळं प्रॉपरली मॅनरमध्ये दिलेलं आहे, तर तुमची जी मेहनत आहे ती पूर्णपणे तिथं संपून जाते। फक्त तुम्हाला जो स्ट्रक्चर दिलेला आहे त्या स्ट्रक्चरमध्ये राहून तुम्हाला अभ्यास करायचा असतो, तेवढं केलं दॅट्स इट। तर मी एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेला आहे, सिलेबस माझ्यासमोर सुद्धा आहे, सिलेबस तुमच्यासमोर सुद्धा आहे। त्या सिलेबसला एक स्ट्रक्चर, प्रत्येक टॉपिक ज्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न बनू शकतात, प्रत्येक टॉपिक त्याची डिटेल सगळी काही माहिती असते, तर ती इथं आपल्याला मिळवायची आहे प्रत्येक टॉपिक संबंधी। एवढं जरी केलं तरी तुम्हाला 60 पैकी 60 जे आहेत
तर ते आरामात मिळू शकतात. आणि टेक्निकल सिलेबसचा एक प्लस पॉईंट असतो की टेक्निकलच्या बाहेर काहीच जात नाही. जीकेचे 10 प्रश्न जर असतील 5 मिळवणं तुम्हाला अवघड जाईल, पण इथं जर प्रॉपर टेक्निकल समजून केलं तर हे सगळं सोपं जाणार आहे, एवढं तुम्ही इथं समजून घ्या. त्यानंतर पुढे इथं तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे सेम आहे, त्यामुळे आपली सेम या दोन ह्याच्यासाठी पदांसाठी आपली सेम बॅच आहे. तर इथं मी तुम्हाला लोकसंख्याशास्त्रामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे जे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. लोकसंख्याशास्त्रामध्ये तुम्हाला लोकसंख्येचं वितरण, वाढ, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर याचा अभ्यास करायचा आहे पहिल्या टॉपिकमध्ये. सेकंड टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा आणि जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट आपण बघितलेलं आहे. आपण एवढं तर बघितलेलं आहे, आपण औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा पाहिलेलं आहे. तर हे सगळं बॅचमध्ये. त्यानंतर म्हणजे हे जे टॉपिक्स मी बघा तुम्हाला काय केलेलं आहे, मी एक PDF पाहिली ज्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं विश्लेषण दिलं होतं. तर ते विश्लेषण एवढं मोठं होतं की राज्यसेवा सुद्धा त्याच्या पुढे फेल आहे. नाही, तेवढं गरजेचंच नाही आहे तुम्हाला. जे मी तुम्हाला इथं अगदी छोटा म्हणजे एक टॉपिक, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला ज्या छोट्या छोट्या बाबी करायच्या आहेत तर त्या मी इथं दिल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जास्त काही करायच्या भानगडीत पडू नका, याच्या पुढे काय जाणारच नाही. तर इथं तुम्ही बघा कचऱ्याची विल्हेवाट जो तुमचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हे आहे. त्यानंतर पर्यावरणीय स्वच्छतेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोणते टॉपिक, सगळ्यात महत्त्वाचं पाणी पुरवठा, त्यानंतर सांडपाणी तुम्हाला समजून घ्यायचं कारण की गरजेचं आहे. ठीक आहे, हे सगळं घेतलेलं आहे. डास नियंत्रण असतील, कचरा व्यवस्थापन हे आपण याच्यामध्ये पाहिले, हे कॉमन आहे. आणि गोष्टीचं सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवणे, तर हे आपल्याला या पर्यावरण स्वच्छतेमध्ये बघायचं जे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर तुम्हाला रोगशास्त्रामध्ये काय बघायचं आहे, रोगांचा प्रसार कसा पद्धतीने होतो. मी याच्यामध्ये एक ॲडिशन केलेली आहे. तर एपिडेमिलॉजीचा इतिहास कालच मी आपल्या बॅचमध्ये लाईव्ह घेतलं. तर आपल्याकडे एक ब्लॅक डेथ सगळ्यात पहिली जी महामारी झाली ज्याच्यामध्ये अक्षरशः लोक रस्त्यावरच मरून पडले, जिथं घरात आहे तिथेच मरून पडले अचानक. म्हणजे जर तुम्ही तिथं गेलात तर तिथे एक फोटो सुद्धा, एक त्यावेळेचा फोटो म्हणण्यापेक्षा एक पिक्चर त्यावेळेची आपल्याकडे अवेलेबल आहे, जिथं लोक अक्षरशः पडलेल्या जागी लोकांचे सापळे तयार झालेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बुमानिक प्लेग किंवा डेथ, ब्लॅक डेथ, तर सगळ्यात पहिली महामारी किंवा सगळ्यात पहिलं एपिडेमिक आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर मग आपल्याकडे ग्रेट प्लेग आला जे की लंडनमध्ये आला. तर त्याच्यामध्ये लोकांना अक्षरशः गाड्यात भरून नेलं जायचं, लोक रस्त्यावरच मरून पडायची अशी पद्धत. त्यानंतर मग आपल्याकडे कॉलराची साथ आली 19व्या शतकात. त्यानंतर 19व्या शतकाच्या अगदी शेवटी किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे मोठी अजून एक प्लेगची साथ आली. त्यानंतर आपलं एक कोविडचं असेल, तर कोविडचं नाही घेतलं मी कारण की ते आपण पुढे बघणार आहोत, पण ही सगळा इतिहास जो आहे ना तर तो मी घेतलेला आहे. त्यानंतर आता रोगाचा प्रसार असेल, त्याची कारणं, त्याचं नियंत्रण, प्रतिबंध, तर हे आपल्याकडे आहेत. आणि रोगशास्त्रामध्ये हे ऑलरेडी घेतलेलं आहे. ठीक आहे, तर रोगशास्त्र किंवा मग एपिडेमिलॉजी किंवा महामारीशास्त्र हे तुम्हाला इथं घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आरोग्य प्रशासन कार्यक्रम, तर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोग्राम मध्ये मी सगळ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जे धोरणं आहेत, आतापर्यंतचे जे प्रोग्राम्स आहेत तर ते आधीच सिलेबसच्या आधीच बॅचमध्ये टाकलेत, बघून घ्या. त्यानंतर अंमलबजावणी प्रकल्प आहेत, आरोग्य शिक्षण आहे. त्यानंतर आरोग्य शिक्षणमध्ये तुम्हाला काय काय बघावं लागेल बघा, जनतेमध्ये आरोग्यविषयक जागरूकता बघणं गरजेचं आहे, निर्माण करणे, आरोग्यविषयक सवयी वाढवणे. आता हे तुमच्या स्वतःचं काम आहे, म्हणजे स्वतःचं काम आहे म्हणजे आपण जे काही करू शकतो. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येणार, त्यामुळे तुमचे ॲप्लिकेशन बेस्ड सुद्धा क्वेश्चन्स चांगले असणं अपेक्षित आहे. एक लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन बेस्ड खूप चांगलं असणं गरजेचं आहे, कारण की पुढे जाऊन तुम्ही ते काम करणार आहात. मग त्याची बेसिक माहिती तुम्हाला आहे का ते इम्पॉर्टंट आहे. तर काय काय कोणत्या कोणत्या टॉपिकमध्ये अजून कोणते घटक करणं आहे, म्हणजे एक टॉपिक त्याचे सब टॉपिक सुद्धा मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. संक्रमक आणि नियंत्रण, तर रुग्णालयातील आणि समुदायातील संसर्ग जे काय आहेत तर ते रोखणं किंवा प्रतिबंध करल्या जाणाऱ्या उपाययोजना आपल्याला बघायच्या आहेत इन्फेक्शन कंट्रोलमध्ये. ठीक आहे, तर अगदी छोटासा टॉपिक आहे, कशा प्रकारे आपण हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रोगाचा प्रसार हा नियंत्रित करू शकतो, यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्यासंबंधी अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पोषण आणि आहारशास्त्र, तर न्यूट्रिशन आणि डायटिशियन, तर हे सुद्धा मी ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि माझ्याकडे खूप चांगला डेटा त्याचा अवेलेबल आहे आधीपासून. तर शरीरासाठी आवश्यक असणारे अन्न घटक, तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असतात.
त्यानंतर आपल्याला वेगवेगळे विटॅमिन्स लागत असतात, ठीक आहे, वेगवेगळे विटॅमिन्स, त्यानंतर आपल्याला वेगवेगळे मिनरल्स लागत असतात. हे सगळं आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. आणि पोषण, कुपोषण, ओके, कुपोषण आहे, ओके, अपोषण नाही, कुपोषण आणि त्यावरील उपाय. तर कशा प्रकारे कुपोषण जे आहे स्पेशली लहान मुलांचं होत असतं. मग लहान मुलांचं कुपोषण जे 1 वर्षाच्या आतमध्ये असतं तर त्याला क्वॉशिवर्कर म्हणतात. 5 वर्षाच्या आतमध्ये असतं त्याला मरास्मस म्हणतात. मग प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणतं कुपोषण होतं आणि मग ऊर्जेच्या कमतरतेमुळे किंवा कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे कोणतं कुपोषण होतं किंवा प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन असतं, एनर्जी मालन्यूट्रिशन असतं, प्रोटीन मालन्यूट्रिशन असतं. तर हे सगळं कुपोषणमध्ये असतं. तर ते आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर बघा इथं तुमचा नेक्स्ट आहे सार्वजनिक आरोग्याची मूलतत्वे, पब्लिक हेल्थ बेसिक, ज्याच्यामध्ये समुदाय आरोग्य. तर समुदायाचं आरोग्य हा घटक अभ्यासायचा आहे. रोगप्रतिबंधक उपाय काय असतात त्याच्यावरती ते अभ्यासायचं आहे. लसीकरण, तर मिशन इंद्रधनुष्य, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. ऑलरेडी माझ्याकडे ह्याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. हे मी लेक्चर्स तुम्हाला इथं टाकून देणार आहे. पाणी आणि स्वच्छता, मूलभूत संकल्पना, हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. स्वच्छता व आरोग्याची मूलभूत माहिती आपल्याला हा 10वा घटक आहे. सॅनिटरी हेल्थ बेसिकमध्ये आपल्याला वैयक्तिक स्वच्छता अभ्यासायची आहे. हात धुणं, त्यानंतर स्वतःला स्वच्छ ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. स्वच्छतागृहाचा वापर केला पाहिजे प्रत्येक वेळेला. यासंबंधी उघड्यावर शौच करणं हे चुकीचं आहे. यासाठी स्वच्छतागृह असतात, त्याचा वापर करणं आणि दुसऱ्याला सुद्धा त्या गोष्टीला एनकरेज करणं, हे सगळं अभ्यासायचं आहे. परिसर स्वच्छता, या सगळ्याचं महत्त्व. आणि हे सगळं जे आहे ना, तर पोरांनो ते स्टेट बोर्डमधलं आहे, ठीक आहे, दुसरं कुठलं नाही. काही टॉपिक बाहेरचे, काही टॉपिक स्टेट बोर्ड, अशा पद्धतीचा हा एक सिलेबस आहे. बऱ्यापैकी ॲप्लिकेशन बेस आहे. टेक्निकल असं फ्लॅक्च्युअल डेटा वगैरे तुम्हाला काहीच नाहीये, काहीच नाहीये त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली तांत्रिक बॅच आहे, आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप. बॅचची प्राइस जी आहे ती 199 रुपये आहे. यापेक्षा सुंदर बॅच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार नाही. अगदी टेक्निकल सिलेबसला धरून तयार केलेली बॅच एवढ्या माफक फीमध्ये. आता मला बऱ्यापैकी एवढे ॲडमिशन जात की फी वाढवावी लागेल, पण नाही, आता फी कमी करू शकतो पण वाढवू शकत नाही. यामुळे सध्याला या गोष्टी अशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. बट डिपार्टनुसार खरं तर फी वाढवायला पाहिजे, पण नाही करणार मी ती गोष्ट, डोंट वरी. तर 60 पैकी 60ची तयारी आपण इथं करून घेतोय. जसं मी सांगितलं तुम्हाला, मी जे 10 टॉपिक NMCने दिलेत, पण त्यामध्ये सुद्धा जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दिलेत. आणि जर तुम्हाला नसेलच घ्यायची बॅच, तर ते टॉपिक जे आहेत ना, त्या टॉपिकला धरून जरी तुम्ही माहिती काढली, बघा बुक अवेलेबल नाहीये, कुठलंच बुक अवेलेबल नाही. आत्ता सिलेबस आलाय, लगेच कोणतं बुक तयार होणार नाही. सिलेबसला तुम्हाला प्रॉपर धरून थोडं माहिती घेऊन, मी सुद्धा भरपूर सर्चिंग करते, त्यावेळेला मला माहिती मिळते की कोणत्या घटकात काही असणार आहे. हां, तर तुम्ही सुद्धा नसेल घ्यायची तर एकेका टॉपिकला एक जे काही तुम्हाला अभ्यासायचं ते करून तुम्ही करू शकता. अन्यथा तुम्ही स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही सगळं सेशन बघू शकता. संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर आहे. प्रत्येक सेशननंतर त्याची PDF तुम्हाला मिळते, PDF नोट्स तिथं तुम्हाला मिळतात. विस्तृत लेक्चर, डाऊट सेशन सुद्धा आपलं होणार आहे. तर सगळ्या पद्धतीने. आणि महत्त्वाचे घटक, वैद्यकीय कचरा, कचऱ्याचा टॉपिक घेऊन वैद्यकीय कचरा, पर्यावरण संरक्षण कायदा सॅनिटरीमध्ये, एन्व्हायरमेंटल सॅनिटरीमध्ये. तर जसं आपल्याला वेळ मिळेल तर ते मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला देणार आहे. आणि त्यासोबत मी काही व्हिडिओज, छोटे व्हिडिओज जे आहेत, ॲनिमेटेड व्हिडिओज, एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशनचे, पब्लिक हेल्थचे, त्यानंतर मग एपिडेमिलॉजीचे, सगळ्याचे जे छोटे व्हिडिओज आहेत, बऱ्यापैकी जे ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत ते मला भेटलेले आहेत. तर ते सुद्धा मी आपल्या या बॅचमध्ये टाकलेले आहेत. तर तुम्ही ते सुद्धा बघून बऱ्यापैकी तुमचं जे नॉलेज आहे तर ती वाढवू शकता. चला, तर आय होप तुम्हाला प्रॉपर कळालं असेल की तुम्ही 60 पैकी 60 पाडू शकता, कारण की सिलेबस तुमच्या समोर आहे. प्रॉपर एक टॉपिक धरून करा, आरामात तुम्ही तिथं टेक्निकल सिलेबस चांगले मार्क्स वाढवू शकता. थँक्यू सो मच.